नेक्स्ट शॉर्ट नोट, बडिंग्स इन हायड्रा. बडिंग्स इन हायड्रा आपण ऑलरेडी बघितलं बघा. एसेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये बघा, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये जे रिप्रोडक्शन होतं, एसेक्शुअल रिप्रोडक्शन, या एसेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये पण बडिंग्स होतं. आणि त्यामध्ये आठवत असेल तुम्हाला, ईस्टचं रिप्रोडक्शन त्या पद्धतीने होतं, बडिंग्स पद्धती. हे कुणामध्ये होतं माहिती आहे? युनिसेल्युलर मध्ये होतं, एकपेशीय मध्ये होतं. पण इथे आपल्याला जे पाहायचं आहे ना, ते मल्टीसेल्युलर मध्ये बडिंग कसं होतं. पुन्हा ऐका, थोडं कन्फ्युजन होऊ नका. बघा, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये जे रिप्रोडक्शन होतं, एसेक्शुअल रिप्रोडक्शन होतं, त्यामध्ये आपण पाहिलं होतं का फिजन, आठवतं का? बायनरी फिजन पाहिलं होतं बघा, बडिंग्स पाहिलं होतं. मग ते कोणामध्ये सांगितलं होतं? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये, एकपेशीयामध्ये. आता बघायचंय बडिंग इन हायड्रा म्हणजे बहुपेशीय प्राण्यांमध्ये काय होतं, रिप्रोडक्शन कसं होतं. बडिंग्स मध्ये कसं असतं, हायड्रा नावाचं एक ऑर्गॅनिझम आहे. इथे बघा डायग्राम मध्ये तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 25 वर दाखवले बघा. हा हायड्रा, मराठीत त्याला जलव्याल असं पण म्हणतात, हायड्रा असं म्हणतात. हा हायड्रा आहे. मग त्याच्यापासून नवीन हायड्रा कसा तयार होतो? जसं ईस्ट मध्ये आपण पाहिलं होतं का, त्याला असं बड तयार होतं, एक असा फुगा कसा येतो, तसाच टाईप मध्ये इथेही होतं. काय आहे? इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, एसेक्शुअल रिप्रोडक्शन बाय बडिंग इज शोन बाय हायड्रा. इथे बघा, इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. आणि तिकडे जे आपण पाहिलं ते कोणामध्ये सांगितलं होतं? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये. इथे बघा, इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, एसेक्शुअल रिप्रोडक्शन बाय बडिंग इज शोन बाय हायड्रा. हायड्रा यामध्ये काय होतं? बडिंग्स, मराठीमध्ये त्याला मुकुलायन असं म्हणतात, या मेथडने रिप्रोडक्शन होतं. सेकंड पार्ट, इन फुल्ली ग्रॉन हायड्रा, पूर्ण ग्रोथ झालेला जर हायड्रा असेल, ऍट स्पेसिफिक पार्ट ऑफ इट्स बॉडी देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ बड. त्याच्या शरीराच्या एका स्पेसिफिक पार्टवर एक फुगा कसा येतो, ज्याला बड असं म्हणतात. कन्सिडर, व्हेन द हायड्रा इज grown fully at a certain part of that body is there you can find a bud. म्हणजे जेव्हा हायड्राची पूर्ण वाढ होणार तेव्हा त्याच्या शरीराच्या एखाद्या भागावर असा फुगवटा निर्माण होतो, ज्याला बड असं म्हणतात, मुकुल असं म्हणतात. नेक्स्ट, दिस डेव्हलपमेंट इज ओनली ड्युरिंग द फेवरेबल पिरियड. ही मात्र सिच्युएशन केव्हा होते? ओनली इन द फेवरेबल पिरियड. फेवरेबल म्हणजे अनुकूल स्थिती, सुटेबल कंडिशन असेल ना तेव्हा तसं होणार आहे. द बड इज अन आउटग्रोथ डेव्हलप ड्यू टू रिपीटेड डिव्हिजन ऑफ रिजनरेटिव्ह सेल ऑफ द बॉडी वॉल्स. आउटग्रोथ म्हणजे बाहेरच्या बाजूने आणला फुगा. बघा, बड म्हणजे काय सांगितलं बघा. द बड इज आउटग्रोथ डेव्हलप्ड ड्यू टू रिपीटेड डिव्हिजन ऑफ रिजनरेटिव्ह सेल्स ऑफ बॉडी वॉल्स. बॉडी वॉल्स मध्ये ज्या सेल्स आहेत त्याचं पुन्हा काय होणार? डिव्हिजन होणार आणि त्यापासून एक बड तयार होणार, फुगा कसा तयार होणार. पुढे नेक्स्ट बघा, पुढचा पॉइंट आहे का, नेक्स्ट बघा, इट ग्रोज अप ग्रॅज्युअली टू फॉर्म स्मॉल हायड्रा. तो जो फुगा कसा तयार झाला ना, तो काय होतो? इट ग्रोज अप ग्रॅज्युअली, हळूहळू तो काय व्हायला लागतो? ग्रोथ व्हायला लागतो आणि त्यापासून एक स्मॉल हायड्रा तयार होतो. नेक्स्ट पुढे काय बघा, व्हेन द बडिंग हायड्रा ग्रोज सफिशियंटली. जेव्हा त्याचा ग्रोथ जी आहे ते डायग्राम मध्ये तुम्ही बघा, इथे तुम्ही बघा, इथे त्याला एक बड आलेला आहे, फुगा कसा आलाय, इथे बघा थोडासा ग्रोथ झालाय, इथे बघा त्यापासून नवीन असा हायड्रा तयार झालाय. डायग्राम मध्ये तुम्ही टेक्स्टबुक मध्ये व्यवस्थित बघा, तुम्हाला दिसेल. मग जेव्हा त्याची कम्प्लीट ग्रोथ झाली की काय होतं बघा, व्हेन द बडिंग हायड्रा ग्रोथ सफिशियंटली म्हणजे पुरेशा प्रमाणात, इट डिटॅच फ्रॉम पॅरेंट हायड्रा. डिटॅच सेपरेट होतो. मग तो काय होतो? त्या हायड्रा पासून पॅरेंट हायड्रा, जो मूळचा हायड्रा आहे ना, त्यापासून सेपरेट होतो. देन इट लिव्स अन इंडिपेंडेंट लाईफ आणि इट लिव्स इंडिपेंडेंट. मग तो काय व्हायला लागतो? सेपरेट असा स्वतःचा लाईफ जगायला लागतो.
हो तुम्ही मराठीतून वाचतो आहे का? मुकुल आहे. पूर्ण वाढ झालेल्या हायड्राला जर पोषक वातावरण मिळाले तर त्याच्या शरीर भित्तिकेवरील विशिष्ट ठिकाणी पुनर्जनन पेशीच्या विभाजनाने फुगवटा निर्माण होतो. 2. या फुगवट्यास मुकुल असं म्हणतात. हा जो फुगा कसा झाला तो फुगे मुकुल, मराठीत आपण त्याला मुकुल म्हणतो, इंग्लिशमध्ये बड असं म्हणतात. यथावकाश म्हणजे हळूहळू मुकुलाची वाढ होत राहते, त्याचे रूपांतर छोट्या हायड्रामध्ये होते. या छोट्या हायड्राच्या शरीराचे स्तर पचनगुहा हे जनक हायड्राच्या अनुक्रमे शरीर स्तर व पचन संलग्न असतात. हा पाठ काय घ्यायची गरज नाही, एवढा पाठ फक्त इथे काय लिहावं लागेल. या बघा, यथावकाश मुकुलाची वाढ होते आणि त्याचं रूपांतर नवीन हायड्रामध्ये होतं. नेक्स्ट बघा, ज्यावेळी छोट्या हायड्राची वाढ होऊन स्वतःचे अस्तित्व टिकवण्या एवढा तो मोठा होतो तेव्हा तो काय होतो, वेगळा होतो आणि नवीन हायड्रा म्हणून वाढायला. नेक्स्ट हा एक झाला. आता अजून एक आहे तो म्हणजे आपण म्हणतो फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन ज्याला आपण असं म्हणतो खंडीभवन असं म्हणतो. यामध्ये नेमकं काय होतं बघा. अशा बघा एक एक्झाम्पल सांगतो पहिल्यांदा. एक स्पायरोगायरा आहे. स्पायरोगायरा जर आपण मायक्रोस्कोप मध्ये पाहिलं तर असं लांब पट्टी सारखा दिसतोय. खूप अगदी म्हणजे काय होतं आपल्याला जर व्यवस्थित बघितलं आपलं अशी पट्टी सारखाच पार्ट असतो. तुम्ही जर स्पायरोगायरा म्हणत ठेवलं तर आपण पाण्यामध्ये साठलेल्या पाण्यामध्ये शेवाळ वाढतं. यू कॅन सी देअर इज अल्गी इन द स्टोअर वॉटर विच इज कॉल्ड स्पायरोगायरा. साठलेलं पाणी बघितलं त्या साठलेल्या पाण्यामध्ये बघा असं बुळबुळीत असं वर हिरव्या कलरचा असं वरती असं लेअर जमा होतो ना, तो असतो स्पायरोगायरा. तुम्ही एक काम करा, एखाद्या विहिरीमध्ये ना कुठून तरी आणून ना एक स्पायरोगायराचा एक तुकडा एवढासा आणून ना त्या पाण्यात देऊन टाकायचा आणि एक महिन्याभरात तुम्ही चेक करायचं अख्खं विहिरीचं जे पात्र आहे वरचा जो पूर्ण लेअर तो स्पायरोगायराने कव्हर होतो. म्हणजे आपण एवढाचा जो तुकडा टाकलेला आहे, शेवाळ नेऊन थोडंसं टाकलं तर एवढं ग्रोथ का होतं, तर काय होत आहे का त्याच्यामध्ये. हा स्पायरोगायरा आहे, त्याचा फायबर तंतू आहे. याचं काय होतात, असे तुकडे पडतात. याच्या आपोआपचे काय होतात, तुकडे तयार होतात आणि हे जे तुकडे आहेत ज्याला आपण म्हणतो फ्रॅगमेंट, तुकडे होतात आणि ते झालेले तुकडे ना नवीन स्पायरोगायरा म्हणून ग्रोथ व्हायला. हा स्पायरो इथे बघा टेक्स्टबुक मध्ये पण दाखवले बघा. स्पायरोगायरा मध्ये डार्क अशी डायग्राम दाखवले, पेज नंबर 24 मध्ये दाखवले बघा स्पायरोगायरा. याची अशी ग्रोथ होताना असंच शिडीसारखा बघा पार्ट दाखवलेला आहे बघा. नेमकं कसं होतं डेव्हलपमेंट बघूया. फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन is one of the type of asexual reproduction in multicellular organism. मल्टीसेल्युलर लक्षात घ्या, हे आपण जे आता टॉपिक पाहतो हे मल्टीसेल्युलर मध्ये आहे. बहुपेशीय मोठे प्राणी आहे. मोठ्या वनस्पत्यांमध्ये पाहिलं बघा रिजनरेशन, बडिंग इन हायड्रा. आता आपण पाहतो फ्रॅगमेंटेशन. हे कुणामध्ये सांगतोय, मल्टिपल ऑर्गॅनिझम, मोठे बहुपेशीय प्राण्यांमध्ये होता. But this one is the type of reproduction in multiple organism, multicellular organism. During fragmentation, the body of parent organism breaks into many fragments. All the resulting fragments start to develop as a independent new organism. काय सांगितलं बघा, पॅरेंट हा जो आहे याचे फ्रॅगमेंट तयार होतात, तुकडे तुकडे होतात आणि ते तयार झालेले जे नवीन तुकडे जे आहेत न्यू फ्रॅगमेंट स्टार्ट टू लिव्ह इंडिपेंडेंटली. झालेले तुकडे सेपरेट जगायला लागतात. ओके. इन बघा स्पायरोगायरा अँड स्पंज लाईक सायकॉन एसेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय फ्रॅगमेंटेशन. 2 एक्झाम्पल दिलेत बघा. एसेक्शुअल रिप्रोडक्शन कुणाकुणामध्ये होतं म्हणजे स्पायरोगायरा आणि दुसरं काय सांगितलं बघा स्पंज लाईक सायकॉन. सायकॉन हा एक स्पंजचा टाईप आहे. स्पंज जो समुद्रामध्ये पाण्यामध्ये आढळतो अशा प्रकारे सायकॉन आणि स्पायरोगायरा या दोघांमध्ये पण फ्रॅगमेंटेशन होऊन रिप्रोडक्शन होतं बघा. स्पायरोगायरा ग्रो अप व्हेरी फास्ट अँड ब्रेक अप इनटू मेनी स्मॉल फ्रॅगमेंट. स्पायरोगायरा ग्रोथ होतं, त्याचे अनेक काय होतात तुकडे होतात
वेन देर आर फेवरेबल कंडिशन. पण एक लक्षात घ्या, जेव्हा फेवरेबल कंडिशन होते, जेव्हा कंडिशन कशी असते, योग्य सुटेबल असते, तेव्हा त्याचे असे फ्रॅगमेंट होतात आणि इच न्यूली फॉर्म फ्रॅगमेंट लिव्स इंडिपेंडेंटली ऍज अ न्यू स्पायरोगायरा. आणि अशा प्रकारे न्यू स्पायरोगायरा म्हणून तो काय व्हायला लागतो, डेव्हलप व्हायला. ओके.